नमस्कार मंडळी, मी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा शाळेबद्दल सांगणार आहे ज्या शाळेमध्ये ना मुलांना असं बाहेरचं बेकरीचं वगैरे असं खायला देत नाही। तर तिकडचे पालक आहेत ना स्वतः आपलं त्या शाळेमध्ये सगळं तयार करतात आणि मुलांना मग ते खाऊ घालतात। आता ह्या शाळेमध्ये ना ह्या शाळेचं नाव आहे अटल प्रतिष्ठान। सावंतवाडीमध्ये ही शाळा आहे, माठेवाडामध्ये। तर जर तुम्ही कुठे सावंतवाडीमध्ये जर राहत असेल तुमच्या मुलांना या शाळेमध्ये नक्की घाला, कारण ह्या शाळेमध्ये ना चांगलं असे श्लोक वगैरे शिकवले जातात। खूप असं ज्ञान खूप भेटतं या शाळेमध्ये आणि खूप चांगला संस्कार आहे या शाळेमध्ये आपल्याला। तर मी आज आहे ना तुम्हाला मस्तपैकी असं त्या मुलांसाठी ना आता गॅदरिंग आहे, गॅदरिंगसाठी स्नेहसंमेलन, मराठी भाषेत बोलायला गेलं तर स्नेहसंमेलन। तर आज रविवारी आहे 9 तारखेला, तर त्याच्यासाठीच आमची ही तयारी चालली। मुलांना आता कसं 3-4 तास मुलं अशी भुकी राहणार, तर मुलांना खायला काय देणार, तर मुलांसाठी आम्ही असे रवा खोबऱ्याचे असे लाडू करतोय। मस्त असे सुंदर लाडू आहेत। तर आता आम्ही हे सगळे मिळून हे पालक आम्ही पैसे काढतो आणि व्यवस्थित आम्ही एकत्र करून असे ना मुलांसाठी खाऊ तयार करतो। तर आम्ही सगळे सेलिब्रेट करतो हे सण वगैरे। तर तुम्ही पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर जर आला असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा। तर आता लाडू कसे केले तुम्हाला दाखवते। तर आधी ना पाणी 1 ग्लास घातलं, 1-1.5 ग्लास पाणी घालायचं। त्याच्यामध्ये आता ही आम्ही थोड्या प्रमाणात केलं, एकदम केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे अर्धा किलो साखर घातलेली आम्ही आता, आणि असे 3 असे अख्खे नारळ आहेत ना, ते असे किसून घेतलेले आहे। तर हे नारळ जरा छोट्या साईजचे होते, जर मोठ्या साईजचे असेल 2 पण नारळ पुरू शकतात त्याच्यामध्ये। तर आता हे ना चांगलं असं साखर थोडीशी वितळली पाहिजे, असं पाक वगैरे तयार करायचं नाही, तर असं फक्त ते मेल्ट व्हायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये खोबरंसुद्धा घातलेलं आहे आणि व्यवस्थित चांगलं ना त्याला साखरेला जरा थोडं वितळून द्यायचं आणि खोबरं व्यवस्थित परतलं जातं ह्याच्यामध्ये। आता हे चांगलं व्यवस्थित परतून घेतोय। तर या शाळेमध्ये ना म्हणजे असे जे गॅदरिंगला जी गाणी वगैरे असतात ती रेकॉर्ड गाणी नसतात, तर स्वतः हे दीदी लोक आहेत ना तयार करतात गाणी आणि त्याच्यावर मुलांना नाचायला सांगतात। खूप छान असतात आणि मुलं आणि ती गाणी ऐकायला पण खूप सुंदर अशी वाटतात। तर तुम्ही ना जर सावंतवाडी जर असाल तर तुम्ही नक्की ह्या गॅदरिंग बघायला नक्की या। 9 तारखेला आहे, 9 जानेवारीला रविवारी आहे। तर तुम्ही नक्की हा गॅदरिंग बघायला या आणि तुमच्या मुलांना पण ह्या शाळेमध्ये नक्की घाला। तर आता हे बघा, आता रवा घातले, तर रवा हा आधीच भाजून आणलेला होता। सगळ्या पालकांनी थोडा करून असा 1-1 किलो असं 3-4 पालकांना सांगितलं होतं, तर त्यांनी तो रवा भाजून घेऊन आलेला आहे आणि मग सगळे असं एकत्र मिळून आम्ही हे लाडू तयार करतो। म्हणजे सगळेच पालक मदत करतात। तर आता हे लाडू आता चांगले असे ना गरम असतानाच आवडायचे असतात। तर थोडंसं हे परतेपर्यंत जरा गरम आहे ना, तर थोडं कोमट होतं, मग आपण हे लाडू आवळायला घ्यायचे आहेत। तर बघा आता तुम्हाला मी दाखवते। तर आता हे सगळे पालकांनी घेतले, तर हे फटाफट आहे ना 10-15 मिनिटात सगळ्यांनी हात व्यवस्थित लावला ना तर झटपट होऊन जातात हे लाडू आणि करायलाही खूप मजा येते। हसत खेळत आपलं मस्त हे लाडू तयार होतात। तर आम्ही आता हे बघा मस्त असे, आणि खायला तर खूप अप्रतिम। फक्त हे लाडू आहेत ना 2-3 दिवसच टिकले जातात, जास्त दिवस टिकू शकत नाही, कारण याच्यात खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे लाडू 3-4 दिवसच आपल्याला हे खाऊ शकतो, नंतर ते खराब होण्याची शक्यता असते। तर आता मुलं हे आवडीने खातात हे लाडू, कारण हे जरा घट वगैरे नसतात, लगेच तोंडात विरघळले जातात लाडू। आता हे सगळे आम्ही करून घेतो लाडू। तर बऱ्यापैकी आम्ही असे हे सगळे म्हणजे नाही म्हणून आम्ही 3 किलोचे लाडू केलेले आहेत हे रव्याचे। अर्धे आधी आम्ही केले होते, अर्धे थोडेसे राहिले होते, ते आता आम्ही कंप्लीट करतो। तर आता हे लाडू तयार आहे। तर ही शाळा नक्की बघायला या आणि आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।